सो हॅलो गाईज, आता मी पार्ट 2 घेऊन आलेली आहे. सो पार्ट 2मध्ये मी काय केलेलं होतं की जे आपली एक टेप होती त्याला मी डबल केलं होतं. म्हणजे समजा ही आपली टेप आहे. सो याला मी असं आणि ह्या साईडने असं करून चिपकवलं होतं. अशी आपली टेप बनली. तसं मी या टेप केलेलं आहे. सो आपण ह्याला असं इझिली स्टिक करू शकतो आणि इझिली आपण ह्याला काढू पण शकतो. आता आपल्याला काय करायचं, जी आपली पाठची साईड आहे तिथे आपल्याला डिझाईन द्यायची आहे. डिझाईनला आपण जे कलर आधी यूज केलेले तेच आपण यूज करणार आहोत. सो पिंक, पिंक फर्स्ट आपण यूज करणार आहोत. तिथे पिंक कलरने असे जे आपले हे असतात ना ते बनवून घ्यायचे, जे एंड आहेत तिथे आणि मध्ये. आणि एक मध्ये आपण पिंक कलरने करून घेऊया. आता हे झालं तर आता आपण रेड कलरने परत बनवूया. हे रेडने 1 2 3 1 2 1 2 अजून. तर आता मी इथे रेड आणि पिंक कलरचे बनवले, तसेच मी सगळ्या कलरचे बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवते की कसं दिसतं. सो आता मी ऑरेंज कलर यूज करते. इथं ऑरेंज कलर यूज केलेला आहे मी. जे आपण स्टेप यूज केले त्याच यूज करून मी हे केलेलं आहे. सो इथे पण आपण एक बनवूया, इथे पण एक बनवूया आणि इथे पण एक बनवूया. असे करून आपले पुरे टोटल सगळ्या कलर्सचे 3 झालेले आहेत. आता आपण नेक्स्ट कलर येलो यूज करूया. आणखी येलो अजूनपर्यंत कशात आला नाही आहे व्हिडिओमध्ये. सो येलो कलर, ह्या साईडला पण येलो. आता पर्पल कलर घेऊया. इथे पण मारूया पर्पल कलर. इथे पण पर्पल, इथे पण पर्पल. आता ब्ल्यू कलर घेऊया आपण. या साईडनं मी पर्पल मारले होते कलर्स. सो आता मी ब्ल्यू कलर घेते. ब्ल्यू कलरने अशी मी आउटलाईन केलेली आहे. सो आता हे असं दिसतं. आता आपण कुठल्या पण मध्येच एक कलर घेऊया. त्याने असं परत गोल गोल करूया. कुठे पण रँडमली जिथे आपल्याला वाटतं आहे तिथे. तसं मी जिथे मला वाटतं आहे तिथे मी असं केलेलं आहे गोल गोल. तसंच आता आपण रेड कलर यूज करूया अजून एकसाठी. ह्याच्यासोबत एक्स्ट्रा जे केलं आहे ना तिथे. आता पिंक कलर. तसंच करून पिंक कलर पण मारला होता मी, आता मारला आहे इथे. आता नवीन कलर आपला राहिला आहे की येल्लो, जो ह्याच्यामध्ये मी अजून यूज नाही केला आहे तो. येल्लो येल्लो आणि इथे पण येल्लो केलेलं आहे मी. आता हे जे मध्ये मध्ये स्पेस राहिले तिथे मी ब्ल्यू कलर यूज करते ती स्पेस घालवायला. तसंच आता परत आपण असे काहीतरी कलर यूज करूया. जसं की इथे मी रेड कलर करते परत. आणखी इथला जो गॅप आहे ना तो भरला नाही आहे बरोबर, म्हणून. आता मी पिंक कलर यूज करते इथे. सो आता मी हे केलेलं आहे. सो आपलं आता जे पाऊच आहे ते काय असं दिसतं आहे. आता आपण ह्याला इझिली खोलू शकतो आणि इथून जे आपल्याला पाहिजे ते आपण टाकू पण शकतो. आता याला आपण खोलू. सो आता ह्याच्यात अशी आपली एक जागा आहे. दिसत असेल तुम्हाला. त्याच्यामुळे जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही टाकू शकता आणि ते तुम्ही कॅरी करू शकता. जसं की मी ह्याच्यामध्ये काय माझे मार्कर्स टाकले आहे. आता सो याला मी असं बंद केलं आणि कुठे पण घेऊन गेलो.
सो किती इझी पडेल ते पण DIY. असे मी यूजफुल व्हिडिओज आणतच राहणार आहे. आता मी विचार करते की इथे आपण कॅलिग्राफीमध्ये स्वतःचं नाव लिहूया. मेड बाय जुई आणि ब्रॅकेटमध्ये हँडमेड. सो हे मी जे आपण कॅलिग्राफी मार्कर बोलतो ना त्या साईडने आपण करूया. असं जुई नरेंद्र म्हणयारे आता इथे खूप मोठ्या अक्षरात आपल्याला लिहायचं आहे हँडमेड. दोन आपण एक रेड कलरचे ब्रॅकेट काढूया इथे असे करून. त्याच्यामध्ये आपण पर्पल कलरने लिहूया मोठ्या अक्षरात हँडमेड. सो आता हे माझं एवढं झालेलं आहे. आपलं जे